हॅलो, दिस इज दुर्गा. वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? तर आज आहे वटपौर्णिमा. हे बघा, माझं पूजेचं ताट रेडी आहे. तुम्ही केली का पूजा? तर चला, मी आली आहे पूजा करायला. घराच्या जवळच एक महाकालीचं मंदिर आहे, तिथे वडाचं झाड आहे, तिथे आम्ही मग पूजा करतो. मग काय, वडाची आता सांग पूजा केली, 7 फेरे घेतले. 7 जन्माचं किंवा पुढच्या जन्माचं तर काही माहित नाही, पण या जन्मामध्ये जो नवरा मिळालाय त्याला दीर्घायुष्य लाभू दे आणि आमची प्रेमाची साथ अशीच आयुष्यभर राहू दे, अशी प्रार्थना केली. तुम्हाला तर माहितीच असेल की वडाच्या झाडाची पूजा का करतात. सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने यमराजाकडे प्रार्थना केली होती आणि वडाच्या झाडाखालीच यमाने सत्यवानाचे प्राण परत केले, अशी पौराणिक कथा आहे. त्या कथेमागची सत्यता तर काही माहिती नाही, पण वड हा दीर्घायुषी आणि मजबूत वृक्ष आहे. झाडाच्या या गुणवत्तेप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळावे म्हणून स्त्रिया पूजा आणि प्रार्थना करतात आणि त्या निमित्ताने झाडांचंही पूजन होतं. झाडे तर नेहमीच पूजनीय आहेत, हे तुम्हाला तर माहीतच असेल की झाडांचा किती उपयोग आहे. त्यामुळे झाडांचं जतन आणि संरक्षण करणं, वृक्षारोपण करणं हे किती महत्त्वाचं आहे, हेही आपण त्यातून लक्षात घेतलं पाहिजे. पूजा प्रार्थना केल्याने आपल्याच मनाला शांती मिळते, आंतरिक सुख मिळतं. बाकी देवाला तर काहीच लागत नाही, कारण हे सगळं तर देवानेच दिलेलं आहे आणि आपण त्यालाच ते रिटर्न देणार का? नाही ना. मग चांगल्या भावनेने पूजा करून आपण आपल्यालाच एक पॉझिटिव्हिटी देत असतो, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला, मग पूजा करून फेरी मारून घेतले. वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान सावित्रीला स्मरून माझ्या अहोंसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून. बाजूलाच महादेवांची पिंड आहे, तिथेही जाऊन पूजा केली. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हे महाकालीचं मंदिर आहे, म्हणून महाकालीचंही दर्शन घेऊन टाकले. किती छान मूर्ती आहे बघा इथे महाकालीची आणि श्री हनुमानांची सुद्धा. महाकालीचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा करून पूजा संपन्न केली. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. चला मग, बाय आणि काळजी घ्या.